नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा एक मुंबईत अपघात झाला. हळूहळू करत आपल्याकडे श्रावण भाद्रपद वगैरे जे काय सुरू आहे, त्यामुळे गणेशोत्सवाची जोरदार तयारी चालू आहे. आणि या जोरदार तयारीमध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या ज्या गणेश मूर्ती असतात, त्या गणेश मूर्तीच्या मंडपातल्या आगमनाला सुरुवात झालेली आहे. आता वयाची जवळजवळ 80 वर्ष गाठायला आलेला मी आमच्या बालपणापासून ह्या मोठमोठ्या भव्य दिव्य गणेश मूर्ती आणि त्यांचं जे हे आहे, कौतुक आहे, उत्सव आहे, हे मी अनुभवत आलेलो. आणि त्यामुळे सध्या वयाच्या उताराकडे असताना या उत्सवात भाग वगैरे घेता येत नसलं तरी खबरा बघत असतो. एकापेक्षा एक उंच गणपती, त्यांचं कौतुक, रोषणाई, सजावट वगैरे वगैरे. इकड तिकडचा राजा, भुलेश्वरचा राजा नावाचा जो गणपती आहे किंवा सार्वजनिक उत्सव मंडळ आहे, त्या सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये जो गणपती भव्य दिव्य काय 22 फूट उंचीचा गणपती आणला जात असताना एक भीषण अपघात झाला आणि ती भव्य मूर्ती कोसळली आणि त्याखाली 2 कार्यकर्ते चिरडून मरण पावले, अशी बातमी आहे. आणि त्यामुळे हा विषय जो सध्या गाजतोय तो बघितल्यानंतर माझ्या बालपणीच्या आणि सार्वजनिक गणेशोत्सवातल्या आठवणी चाळवल्या गेल्या. ही सुरुवात कुठून झाली? हे भव्य दिव्य मोठे गणपती म्हणजे ठीक आहे, साधारणतः लाईफ साईज आकाराचे 10-12 फूट उंचीचे, फार फार तर 8-10 फूट उंचीचे गणपती असायचे. अगदी आम्ही बालपण जेव्हा बघितलं तेव्हा. आणि तेव्हा मुंबईत म्हणजे प्रामुख्याने गिरण गावामध्ये या भव्य दिव्य गणपतीची सुरुवात झाली. मग आमचा चिंचपोकळीचा चिंतामणी आता म्हणतात तो चिंचपोकळीचा गणपती, त्याच्यानंतर जैन सिनेमा जो होता त्या जैन सिनेमा जो घोडपदेवचा गणपती, त्याच्यानंतर कॉटन ग्रीनचा गणपती, त्याच्यानंतर लालबाग मार्केट मधला गरम खाड्याचा गणपती, गणेश गल्लीचा गणपती, असे हे गिरण गावातले मोठे गणपती होते की जिथे पुराणातली काही दृश्य किंवा प्रासंगिक अशा सामाजिक समस्येवरची दृश्य बनवली जायची. म्हणून मुंबई भरून, मुंबई उपनगरातून हजारो हजारो लोक दिवसभर ते गणपती बघायला लाईन लावायचे. आत्तापेक्षा तेव्हा गर्दी कमी असायची. पण अशा प्रकारामध्ये सगळ्यात मोठा गणपती जर पहिला कोणी बनवला असेल तर तो ह्या आता ज्याला चिंतामणी म्हणतात, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा. तिथे मी सुद्धा एक काळ सुवर्ण महोत्सव झाला तेव्हा सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. हिंदमाता लेनच्या गल्लीमध्ये दत्ताराम लढपत जिथे रेल्वे ट्रॅकला येऊन संपतो, त्या रस्त्याच्या शेवटला रेल्वे ट्रॅक जवळ, कंपाऊंड जवळ, आपल्या कुंपणाजवळ जो मंडप घातला जातो तो, तिथे सगळ्यात पहिल्यांदा उंच गणपती बनवला गेला होता. आणि तो प्रसंग मला आठवला. हा जो अपघात झाला, आता जो गणपती आणायचे, विसर्जनाला न्यायचे, त्याच्यामध्ये खूप रिस्क असतं. मोठ्या मोठ्या मूर्ती असतात, त्यांचा तोल सांभाळणं, रस्त्यावरचे खड्डे सांभाळणं, ही फार कटकटीची गोष्ट असते. मी जो तुम्हाला प्रसंग सांगतोय तो साधारण 50च्या दशकामधला आहे. मी 8-9-10 वर्षाचा केव्हा तरी असेल, 1955-57चा काळ असेल. श्याम सारंग नावाचा एक नवा कलाकार होता. सारंग नावाचे 5 बंधू होते आणि हे मूर्तिकलेमधले एक्सपर्ट होते. राम सारंग आणि श्याम सारंग हे 2 प्रसिद्ध बंधू होते जे हे मोठमोठे गणपती बनवायचे. तो जो श्याम सारंग नावाचा होता, जो पुढे देशातला एक नामवंत मूर्तिकार म्हणून ओळखला गेला, त्या श्याम सारंगला या चिंचपोकळी उत्सव मंडळाने सगळ्यात पहिली मोठी संधी दिली होती मोठाच्या मोठा गणपती करायची. आणि त्याने 28 का 30 फूट उंचीचा गणपती बनवला होता. म्हणजे तुकोबा महाराजांचं
जे सदेह वैकुंठ गमन ज्याला म्हणतात, तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असं म्हटलं जातं. तो प्रसंग त्यात रंगवलेला होता. म्हणजे ते पुष्पक विमान म्हणजे गरुडासारखं पंख पसरलेलं असं एक चित्र भव्य दिव्य, आणि त्या पुष्पक विमानामध्ये उभं राहून गणपती आपल्या भक्तांना आशीर्वाद देतोय अशा प्रकारचं चित्र होतं. आणि ते चित्र किंवा ती मूर्ती ही एकूण 28 फूट उंचीची होती. आणि त्यामुळे ते आमच्या त्या हिंदमाता लेन मधून दत्ताराम लाड पथवरून बाहेर काढायची आणि आंबेडकर रोडवर आणायची, आणि आंबेडकर रोडवरून पुढे जाऊन ती लालबाग मार्केट जवळ वळायची आणि चिंचपोकळीच्या ब्रिजकडे सानेगुरुजी मार्गाने जायची आणि पुढे गिरगाव चौपाटीकडे विसर्जनाला जायची. त्यावेळेला एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. ही मूर्ती होती ती जवळजवळ 28 फूट उंचीची होती. त्याखेरीज ती एका गाडीवर होती. त्या सगळा देखावा आणि चित्र जे होतं पुष्पक विमानाचं, तर ते इतकं भव्य दिव्य होतं की ते विसर्जनाला नेताना तारांबळ उडाली होती. कारण तो काळ जो होता तेव्हा आता जो मोठा एलिव्हेटेड रोड किंवा पूल दिसतो सुपारी बाग ते राणीबाग, तो नव्हताच. पण आंबेडकर रोडवरून त्या काळात म्युझियम पासून म्हणजे म्युझियम पासून माटुंग्यापर्यंत ट्राम जायचे आणि रस्त्याच्या मधोमध ट्रामचे रूळ होते. पण त्या ट्रामला जो इलेक्ट्रिक पुरवठा विजेचा पुरवठा व्हायचा, त्याच्या विजेचा करंट असलेल्या तारा ह्या साधारण 25 फूट उंचीवर होत्या. आणि ती जी विजेचा करंट घेऊन जाणारी तार असते, जाडी मोठी केबल, ती ताणून दोन बाजूला मोठ्या लोखंडी खांबावर ताणून बांधलेली असायची. प्रॉब्लेम असा झाला की हा आमच्या चिंचपोकळीचा गणपती जो वैकुंठ सदैव जाणारे तुकोबा महाराज असं जे चित्र होतं, तो गरुड आणि ते सगळं उंच आणलं बाहेर. पण आंबेडकर रोडवरून ते न्यायचं तर त्या ट्रामच्या ज्या विजेच्या तारा होत्या त्या आडव्या यायला लागल्या. आता एवढं मोठं गणपती पुढे सरकवायचा कसा? शेवटी असा निर्णय घेण्यात आला. मला ही बालपणीचीच आठवण आहे. तर मग एक तार, जी विजेची एक तार जी आडवी मूळ विजेचा प्रवाह घेऊन जाण्यासाठी जी तार असते, ती केबल बांधून ठेवलेली जी लोखंडी तार होती ती काढली जायची. गणपती तेवढा पुढे सरकवला जायचा. मग पुढला खांब आणि पुढची ती तार केबल पकडून ठेवणारी ती काढली जायची. तिथून तो गणपती परत पुढे गेला की ती तार हलवली जायची. काळा चौकी नाक्यापासून लालबागच्या मार्केटचा जो श्रॉफ बिल्डिंगचा वळसा आहे तिथपर्यंत अशा तारा काढत 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 तो गणपती पुढे सरकवला गेला. आणि मग तो सानेगुरुजी मार्गाकडे वळवण्यात आला वगैरे वगैरे. पण त्यानंतर या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने एक निर्णय घेतला की यापुढे 20 फुटापेक्षा उंचीचा गणपती बनवायचा नाही. कारण ते खूप चांगलं होऊन बसलो होतं. कारण तो तेवढं अंतर अर्धा किलोमीटर पण नसेल, पण तेवढं अंतर तोडायला सुद्धा 4-5 तास लागले होते. आणि त्यामुळे या सगळ्या व्यवहारिक अडचणी लक्षात घेऊन गणपतीची भव्यता रोखली पाहिजे ठरलं. पुढे गंमत अशी झाली की आमच्यात लालबाग परळच्या त्या सुपारीबाग भागामध्ये राजकमल स्टुडिओ होता आणि राजकमल स्टुडिओमध्ये गीत गाया पत्थरोनेचं चित्रण झालं होतं. आणि त्या चित्रणासाठी जे सेट उभारले होते त्यामध्ये मोठमोठ्या मूर्ती होत्या आणि त्या मूर्तीमध्ये जवळजवळ 22 फुटाचा बसलेला गणपती होता. आणि मग तो सिनेमा गीत गाया पत्थरोने जितेंद्र ज्या सिनेमामध्ये पहिल्यांदा हिरो झाला, तो जो गणपती होता तो पुजलेला वगैरे नव्हता. पण ऐन गणपतीची गणेशोत्सवाचा काळ होता म्हणून राजकमल स्टुडिओने
त्या 10 दिवसामध्ये गिरणगाव फिरायला येऊन गणपती बघायला येणाऱ्या भक्तांसाठी तो त्या सिनेमातला गणपती हा ओपन केला होता. राजकमल स्टुडिओमध्ये जाऊन लोक गणपती बघायचे आणि तिथून मग राजकमल स्टुडिओचा गणपती हा देखील एक सार्वजनिक सोहळा होऊन बसला आणि तिथून मग तो भव्य दिव्य गणपती सुरू झाला. मग पुढल्या काळामध्ये ज्या वेळेला गणेश गल्लीचा सुवर्ण महोत्सव आला तेव्हा त्यांनी ती भव्य मूर्ती बनवली आणि मला वाटते तेव्हा शिवसेनेचे नागेश पवार नावाचे नगरसेवक गणेश गल्लीच्या गणपती उत्सवाचे हे होते, त्यामुळे त्याला गणेश गल्लीचा राजा नाव दिलं गेलं. आणि मग पुढे लालबागच्या बाजारातला जो गणपती होता त्याचा सुवर्ण महोत्सव आला तेव्हा त्यांनी त्याचा लालबागचा राजा नामकरण करून तो हळूहळू हे इतकं मार्केटिंग होत गेलं की मुंबईच्या गल्ली कुचातले सार्वजनिक गणपती हे त्या भुलेश्वरचा राजा, राणीबागचा राजा, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा असे राजे तयार झाले. सांगायचा हेतू असा की या अडचणी येतात पण त्यातून आपण काही शिकलं पाहिजे. आणखीन एक त्यात एक आठवण सांगण्यासारखी आहे की तुमच्या चेंबूरला एक कुठचा तरी गणपती होता, मला आठवत नाही, 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तो गणपती चित्रकाराच्या कारखान्यातून उचलून न्यायचा तर फार अडचण झाली होती आणि तो गणपती हलता हलेना. शेवटी त्या उत्सव मंडळाच्या लोकांनी म्हणे असा नवस केला की आम्ही 21 दिवस हा गणपती ठेवू आणि तो गणपती हल्ला उचलला गेला, मंडपात गेला आणि 21 दिवस तिथे गणपती ठेवला गेला. पुढल्या काळामध्ये चेंबूरहून गिरगाव चौपाटीला नेताना त्या गणपतीची तारांबळ झाली होती. तर सांगण्याचा हेतू असा की या सगळ्या गोष्टी आपण उत्सव आणि उत्साह म्हणून साजऱ्या करतो. त्या करताना समाज जीवनामध्ये आणि सार्वजनिक व्यवस्थेमध्ये अडचण निर्माण होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. कारण शेवटी तुमच्या माझ्यासाठी आपल्या गल्लीच्या प्रतिष्ठेचा विषय असतो, आपल्या मोहल्ल्याचा, आपल्या परिसराच्या प्रतिष्ठेचा विषय असतो, इथपर्यंत ठीक आहे. पण व्यवहारतः तुम्ही बघितलं तर सार्वजनिक व्यवस्थेचा विचका होतो आणि सामान्य जनांना त्रास होतो. हा सामाजिक प्रबोधनासाठी 100 वर्षापूर्वी सुरू झालेला उत्सव आहे. त्याचं पावित्र्य आणि चारित्र्य दोन्हीही जपणं हे प्रत्येकाचं काम आहे. आणि म्हणून मी ज्या मंडळाचा एका सेक्रेटरी राहिलो त्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं मला कौतुक वाटलं होतं. म्हणजे आम्ही पदाधिकारी वगैरे नंतर झालो पण त्याच्या आधी 50च्या दशकामध्ये त्या मंडळाने निर्णय घेतला की आपल्यामुळे ट्रामच्या तारा काढाव्या उतराव्या लागल्या, परत बांधाव्या लागल्या, त्यामुळे महापालिकेला खर्च झाला, महापालिकेला त्रास झाला, लोकांना त्रास झाला, पादचाऱ्यांना त्रास झाला. तो होऊ नये म्हणून आपण आपल्या उत्साहाला लगाम लावला पाहिजे ही भावना चिंचपोकळी उत्सव मंडळाने दाखवली होती. मला असं वाटतं की 60-70 वर्षानंतर त्या भावनेचा एकदा पुनर्जागरण झालं पाहिजे. उत्सव आवश्यक आहेत पण ते सार्वजनिक जीवनाची समस्या बनू नये एवढं भान ठेवलं गेलं पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.